श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा माझ्या प्रिय मुला, मी आज तुझ्या जवळच बसलो आहे. याचा अनुभव तुला आता हा संदेश ऐकताना येईल. तुझी धडपड कोणत्या दिशेने चालली आहे ते मी सर्व काही जाणतो. तुला काय प्राप्त करायचे आहे हे देखील आम्ही जाणतो. ते आता तुला खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद प्राप्त होत आहे. तुझ्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण होणार आहे. तुला ती आनंदाची बातमी द्यायसाठी आम्ही स्वतः आलो आहोत. आता तुझे मन स्थिर होईल, एकाग्र होईल. तू खूप काही कल्पना केल्या आहेस तुझ्या भविष्यासाठी. त्या मी तुला सांगू इच्छितो की त्या येत्या काळात पूर्ण होतील. हा आमचा तुला आशीर्वाद. बाळा, तू जेव्हा प्रत्येक वेळेस आमच्याकडे प्रार्थनापूर्वक नमस्कार करतोस आणि आमचे ध्यानपूर्वक नामस्मरण करतोस, तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्या जवळच बसून तुला पाहत असतो, तुला निहाळत असतो. बाळा, तुला ती कमतरता आता जाणवणार नाही ज्यासाठी तू आमची इतके दिवस झाले प्रार्थना करत होतास. आता तुझ्यासाठी ते सुखाचे दार आम्ही उघडले आहे, ज्यातून तुझ्यासाठी ते खूप काही चमत्कारांचे आशीर्वाद तू प्राप्त करशील. येता काळ खूप काही आनंदाने भरलेला तुला जाणवेल, कारण आता तुझी प्रत्येक इच्छा मनाप्रमाणे पूर्ण होणार आहे. तुम्ही ते प्रेम आकर्षित करू इच्छिता ते देखील आता तुम्हाला सहजगत्या प्राप्त होईल. देव म्हणतात, आमच्याकडे आल्यावर तुम्हाला कोणतीही गोष्ट नकारात्मकतेने विचार करणे सोडावे लागेल आणि सकारात्मक विचार नेहमीच तुमच्या हृदयात राहू द्या, कारण आम्ही ते तुम्हाला देऊ इच्छितो. ती सकारात्मक ऊर्जा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. देव म्हणतात, आज तुला एक महत्त्वाचे सांगू इच्छितो. ते जर तू करू शकलास तर तू खूपच भाग्यवान ठरशील. देव म्हणतात, ते केल्यामुळे तुम्हाला खूप काही आनंदाची प्राप्ती देखील होईल. ते करताना तुम्ही तो आनंद प्राप्त कराल आणि स्वतःला अगदी आमच्या जवळ प्राप्त कराल. देव म्हणतात, तुला विचार पडला असेल की ती कोणती गोष्ट आहे जे स्वामी आम्हाला सांगू इच्छितात आणि आम्ही जर ती केली तर आम्हाला ते प्राप्त होईल. होय बाळा, ते आहे तुम्हाला आमचे अक्कलकोटचे दर्शन करायचे आहे ना. मग आम्ही स्वतः तुला बोलावू इच्छितो. तुला ते तुझी खूप काही इच्छा आहे की तुला एकदा अक्कलकोटला यायचे आहे. होय बाळा, तुझी खूप काही ती आनंदाची कल्पना लवकरच साकार रूप घेईल. तुला आमचे दर्शन अक्कलकोटला घ्यायचे आहे. देव म्हणतात, बाळा, तसा तर मी निरंतर तू जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा मी तुझ्या जवळच असतो. पण तुमची इच्छा आहे की तुम्ही अक्कलकोटला येऊन प्रत्यक्षात दर्शन घ्यायचे. तिथला पूजेचा, यायचा, प्रवासाचा आनंद तुम्ही प्राप्त करू शकता. होय बाळा, कारण ती आमची इच्छा आहे. आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्ही नक्कीच लवकरात लवकर अक्कलकोटला प्रत्यक्षात दर्शन कराल. देव म्हणतात, तुझ्यासाठी अशक्यही शक्य करायला आम्ही तयार आहोत. तुझ्या स्वप्नांच्या पलीकडे तुला काहीतरी देऊ इच्छितो जे आज तुझ्यासाठी पडद्या आड आहे. तेही तुला प्राप्त होईल. देव तुम्हाला या संदेशाद्वारा सांगू इच्छितात की जो कोणी खूप श्रद्धेने, भक्तीने असा विचार करतो की त्याला अक्कलकोटचे दर्शन घ्यायचे आहे, तेव्हा तो लवकरच येणाऱ्या काळात स्वामींचे दर्शन अक्कलकोटला नक्कीच करेल.
ती पर्वणी साधेल. देव म्हणतात, अरे बाळा, चिंताग्रस्त राहू नकोस. ज्या काही चिंता आहेत त्या माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा. कारण मी तुझा असा देव आहे, जे तुझ्यासाठी अशक्य आहे तेही मी शक्य करीन. देव म्हणतात, तुम्ही जर विश्वास केला तर तुम्ही त्या पर्वतालाही म्हणाल की तू इकडून तिकडे जा, तर तो जाईल. देव म्हणतात, तुझा विश्वास एवढा पक्का ठेव आणि जेही कार्य करतोस ते आम्ही तुला सोपवलेले आहे. त्यात तुझी प्रगती निश्चितच होणार आहे. यात तीळ मात्रही शंका घेऊ नको. तुझ्या घरात जे काही क्लेश होते ते आता हळूहळू कमी व्हायला लागतील. देव म्हणतात, तुम्ही आमच्या नावाचा जागर जो घरामध्ये वारंवार करता, त्यामुळे ती नकारात्मक शक्ती तुमचे घर सोडून निघून गेली आहे. आता तुमच्या घरात आहे तो आमच्या चैतन्याचा वास, आमचा वास. तुमचे हृदय इतके पवित्र करा, कारण त्या पवित्र हृदयात चांगले विचार ठेवा, कारण आम्ही तिथे विराजमान झालो आहोत. तुम्ही आम्हाला गुरु माऊली म्हणून हाका मारता, प्रेमाने आम्हाला ते स्थान प्रदान करता. तेव्हा आम्हीही खूप काही तुमच्यावर प्रेम करतो आणि त्या तुमच्या पवित्र हृदयात आम्ही आता वस्ती केली आहे. देव म्हणतात, मला माहीत आहे तुझ्या कल्पनांमध्ये खूप काही अशा कल्पना देखील आहेत की त्या मला साध्य होतील की नाही. तू असा स्वतःशी आणि आमच्याशी प्रश्न करत असतो. पण मी आज तुला या संदेशाच्या माध्यमाने सांगू इच्छितो, तुझ्या ज्याही काही शुभ कल्पना आहेत त्या लवकरच पूर्ण करण्यात येतील. माझा आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर निरंतर आहे. तो एका वर्षासारखा वर्षत आहे. त्यात तू आनंदाने न्हाऊन घे. देव म्हणतात, तुला मी कोणतीही कमतरता येत्या काळात भासू देणार नाही. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आत्ताच या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून दे आणि मनाला निशंक करा. कारण पुढील काळात तुमच्यासाठी ते चमत्कार, ते आशीर्वाद येत आहे. तुम्ही त्या हंगामात आता प्रवेश करणार आहात, जिथे तुम्हाला विपुलता, आनंद, भरभराटीचा आनंद, उत्साहाचा आनंद आणि तुम्हाला हवे असलेले प्रेम तुम्ही प्राप्त कराल. देव म्हणतात, तुझ्या सुप्त इच्छा देखील मी जाणतो. तुम्ही काय करता हेही आम्ही जाणतो. देवाकडे तुमचे प्रत्येक मागितलेले देण्याची क्षमता आहे. देवाची अफाट शक्ती तुझ्यासाठी कार्यरत आहे. तूही आनंदी हो, कारण आज देव प्रत्यक्षात तुला तो आशीर्वाद देऊ इच्छितात. तू ज्याप्रमाणे नामस्मरण करतोस, मन लावून देवाचे जे काही पूजा वगैरे करतोस, त्याने देव प्रसन्न आहेत. तुम्हाला जे इच्छिते ते तुम्ही मागा, ते तुम्हाला पुढल्याच काळात दिल्या जाईल. देव म्हणतात, तुझा माझ्या अफाट शक्तीवर विश्वास आहे ना? मग ते मनातले नकारात्मक विचार या क्षणाला काढून टाक, त्या नैराश्याला काढून टाक आणि त्या जागी मी जी सकारात्मक अलौकिक शक्ती तुला देऊ इच्छितो ती तुझ्या मनात ठेव. देव म्हणतात, वारंवार कशाची काळजी करतोस? मी आहे ना, तुझा देव, तुझ्या नेहमी पाठीशी. मग कशाला चिंता करतोस? तुझे ते कार्यही लवकरच पूर्णत्वास येईल. तुला ती भरभराट देण्यात येईल, ज्यासाठी तू आपले स्वप्न रंगवत आहेस. पुढील काही दिवस तुझ्यासाठी खूप काही आनंदाने भरलेले आहेत. देव म्हणतात, तुम्ही जी काही प्रतीक्षा करत होतास ती आता खरोखर तुमच्यासाठी कार्यरत होणार आहे. देव म्हणतात, अरे बाळा, चिंता करू नकोस. मी तुझ्या त्या अंधारलेल्या जागाही माझ्या चैतन्याने प्रकाशमान करू इच्छितो. तुला ज्या ज्या ठिकाणी काही अंधारमय, काही चुकीचे,
वाटत आहे तुझ्या आयुष्यातून असे लोक दूर जावे अशा तू कल्पना करतोस, त्या सुद्धा पुढील काळात पूर्ण होतील. मी तुझ्या जवळून त्या नकारात्मक लोकांना, त्या नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवेन ज्यामुळे तुला त्रास होतो. ते वारंवार तुझ्या कार्यात अडथळे आणतात. त्यांना सुद्धा मी तुझ्यापासून लांब नेत आहे. माझा आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर निरंतर आहे. तुम्ही जी काही प्रेमाने, श्रद्धेने सेवा करता ती आम्हाला प्राप्त होते. देव म्हणतात, आता तुझे इतके नामस्मरण केल्या गेले आहे की मी तुला दर्शन देईल. देव म्हणतात, तुझी खूप दिवसाची अंतरआत्म्यातली इच्छा आहे ना की माझे दर्शन तुला घडावे. होय बाळा, येता काळ तुझ्यासाठी खूप काही आनंदाचा ठरेल. त्यात तुला माझे दर्शन होईल. तुला माझे अनुभव प्राप्त होतील. ज्यांना बाळांना आमचे दर्शनाची इच्छा आहे आम्ही त्यांनाच दर्शन देतो. ज्यांना कुणाला आमचे अनुभव हवे आहेत त्यांनाच ते प्राप्त होतात. बाळा, तुम्ही जेही काही संकल्प करता ते आमच्यापासून लपलेले नाहीत, कारण ते संकल्प देखील आम्हीच तुमच्याकडून करून घेत असतो. वेळोवेळी आमचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावे, तुम्ही त्या सकारात्मक ऊर्जेकडे वळावे हीच आमची इच्छा असते. त्यासाठी आम्ही तुम्हाला त्या मार्गाने वळवायसाठी ते काही संकल्प तुमच्याकडून करून घेत असतो. ही देखील आमचीच इच्छा असते. देव म्हणतात, तू ते संकल्प पूर्ण करतोस आणि आपले इच्छिलेले प्राप्त करतोस. देव म्हणतात, आम्हाला काहीही अशक्य नाही, पण आम्ही तुमचे पाहतो ते कर्म, तुमची श्रद्धा, तुमची भक्ती. जो कोणी आमच्याकडे श्रद्धेने येतो त्याला काहीही कमतरता पुढील काळात भासत नाही. जो कोणी प्रेमाने, श्रद्धेने अहंकार त्यागून आमच्याकडे येतो, पूर्ण समर्पण भावनेने आमची सेवा करतो, त्याला आम्ही नेहमीच आमच्या जवळ ठेवतो. देव म्हणतात, पुढील काळातच तुझ्यासाठी माझा प्रसादरूपी आशीर्वाद प्राप्त होईल. तो प्रत्येकालाच मिळेल असे नाही. जो कोणी श्रद्धेने, भावनेने यावेळेस संदेश ऐकत आहे, ज्यावर माझी कृपा निरंतर आहे, तो माझा प्रसादाचा हकदार आहे. देव म्हणतात, मी त्याची निवड स्वतः करणार आहे. त्यात तो सुद्धा असशील. बाळा, जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे त्याला तो माझा प्रसाद रूपी आशीर्वाद प्राप्त होणार आहे. कारण आता विचार करणे थांबवा, कारण माझा मोठा आशीर्वाद मी तुमच्यावर देत आहे. आज तुमच्यासाठी तो मौल्यवान दिवस आहे. मागा, तुमच्या मनातल्या प्रत्येकाच्या इच्छा माझ्यापुढे ठेवा, मी त्या पूर्ण करेन. मी तुम्हाला तोही आशीर्वाद देऊ इच्छितो ज्यासाठी तुम्ही काही मनात विचार केले आहे. देव म्हणतात, या क्षणाला तुला जे काही मागायचे ते पूर्ण श्रद्धेने माग, कारण मी लवकरच तुला ते देईल. देव म्हणतात, तुझ्यासाठी हा पर्वणीचा काळ मी देऊ इच्छितो, ज्यात तुझी अंतर्मनातली इच्छा आम्ही जाणली आहे. म्हणूनच आज तुला सांगू इच्छितो की माग, तुला जे काही मागायचे ते माग, मी तुला नक्की देईल. यावर तू अटल विश्वास ठेव. माझी अदृश्य शक्ती प्रत्येक ठिकाणी कार्यरत आहे. आता ज्या वेळेस तुम्ही संदेश ऐकत आहात त्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी हा संदेश ऐकल्या जात आहे त्या जागेचेही पावित्र्य वाढेल. तिथे सुख समृद्धीचा वास होईल. देव म्हणतात, आमच्याकडे अशुभाची वार्ता नाही, आहे ते शुभच शुभ. देव म्हणतात, तुझ्या त्या अडचणींना माझ्या चरणावर सोपवून दे. तुझ्या त्या चिंतांना माझ्या चरणावर सोपवून दे. तुझ्या त्या क्लेशांना
माझ्या चरणावर सोपवून दे. हा संदेश जिथे ऐकल्या जात आहे तिथून मी क्लेश नेहमीसाठी काढून घेत आहे. तिथले दारिद्र्य मी नष्ट करत आहे. देव म्हणतात तिथे येणारे संकट टाळल्या जाणार आहे. यावर विश्वास ठेवा. जो कोणी हा संदेश यावेळेस ऐकत आहे तो भाग्यशाली ठरणार आहे. त्याच्या घरावर माझी निरंतर कृपा दृष्टी आहे. जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे त्याला ती भरभराट, तो आनंद, ते सुखाचे, त्याच्या कल्पनेचे दिवस प्राप्त होतील. ती मोठी आनंदाची बातमी तो ऐकत आहे. देव म्हणतात जिथे जिथे श्री स्वामी समर्थ हा जप आणि संदेश ऐकल्या जात आहे तिथे तिथे माझे वास्तव्य सूक्ष्म रूपात राहील. तिथे माझे चैतन्याचा वास राहील. तिथे माझा सुगंध नेहमीच दरवळत राहील. माझ्या भक्तांवर माझी कृपा निरंतर आहे. माझ्या बाळांवर माझी कृपा निरंतर आहे. देव म्हणतात जिथे जिथे हा संदेश ऐकल्या जात आहे ते माझे नामस्मरणात दंग असतात. मी त्यांना ओळखतो. ते माझी खूप काही प्रार्थना करत आहेत. येता काळ त्यांच्यासाठी सुखाच्या पर्वणीशिवाय दुसरे काही नाही. देव म्हणतात त्याच्यासाठी मी असे द्वार खोलू इच्छितो ज्यात तो प्रवेश करताच त्याला ते सर्व काही सुख प्राप्त होतील. फक्त कर्मात चुकू नका. कर्म आपले करत राहा, कारण या कर्मामुळेच तुम्ही आपले नाव अलौकिक करू शकाल. आपले खूप काही उद्दिष्ट साध्य करू शकाल. तेव्हा तुमच्या कर्मांची गती वाढवत चला. बाळांनो, मी तुमच्याकडे आलो आहे ते तुम्हाला आशीर्वाद द्यायला. स्वामी म्हणतात तुला येता काळ सुखाचा, आनंदाचा जाईल. आता चिंता करणे थांबव. तू जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण प्रीतीने करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे सूक्ष्म रूपात पाहत राहील. माझा आशीर्वाद तुझ्यावर निरंतर राहील. देव म्हणतात बाळा, नामस्मरणावर तुझा विश्वास आहे ना? तुला माहीत आहे की हे नामस्मरण केल्याने तू काय काय प्राप्त केले आहेस आणि पुढेही प्राप्त करत जाशील. तुझा विश्वास आहे ना? मग तुझ्यासाठी तेही चमत्कारिक आशीर्वाद आम्ही तुला देऊ इच्छितो. देव म्हणतात बाळा, तू त्या प्रेमासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस. आता ते घरातील वादविवाद संपून तुमचे योग्य ते आता बंधन पक्के होईल. देव म्हणतात तुम्ही आता आशा करत आहात की आमच्या घरातील खूप काही कटकटी, नैराश्य निघून जाओ. तोही आशीर्वाद आम्ही आता तुला देत आहोत. माझ्या आशीर्वादाने तुमच्या घरातील त्या कटकटी, नैराश्य समाप्त होतील. देव म्हणतात पुढील काळ तुझ्यासाठी सुखाचा, आनंदाने बहरून येणार आहे. तुमच्या मनातले प्रश्न आता सुटण्यास सुरुवात झाली आहे. देव म्हणतात ज्या ज्या ठिकाणी हा अलौकिक दिव्य देवाचा संदेश ऐकल्या जात आहे तिथे भरभराटीचा आणि आनंदाचा आशीर्वाद मी देऊ इच्छितो. माझ्या बाळाला 24 तासाच्या आत जे काही प्राप्त होणार आहे ते त्याच्यासाठी खूप काही आनंददायी ठरणार आहे. कुणाला ते एखाद्या प्रेमाच्या रूपात प्राप्त होईल. कोणाला ते एखाद्या आनंदाच्या बातमीच्या रूपात प्राप्त होईल. कोणाला ते एखाद्या आवडत्या वस्तूच्या रूपात प्राप्त होईल. कोणाला ते एखाद्या आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होईल. कोणाला एखाद्या आपल्या आवडत्या कार्यातून प्राप्त होईल. देव म्हणतात प्रत्येकाची इच्छा मी जाणतो, ती मी लवकरच पूर्ण करील. आज माझा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. त्यात अन्नपूर्णेचा आशीर्वादही तुमच्यावर येत आहे. तुमचे घरदार नेहमीच धनधान्याने परिपूर्ण राहील. तुमचे जीवन सुखाने बहरून निघेल. जे कोणी घरोघरी आमचे पारायणे करत असतात त्यांच्या घरात
कोणतीही कमतरता येत्या काळात जाणवणार नाही. त्यांच्या जीवनात ती भरभराट, तो आनंद आम्ही देऊ इच्छितो. येता काळ सुख समृद्धीने भरलेला राहील. ज्यांनी कोणी मागील काळात खूप काही कष्ट घेतले आहेत त्यांना तो आर्थिक चमत्कार प्राप्त होईल. ज्यासाठी ते प्रयत्नरत होते त्यात त्यांना खूप काही यश प्राप्त होणार आहे. तो चमत्कारांचा आर्थिक आशीर्वाद येत आहे ज्यासाठी तुम्ही आमची प्रार्थना केली आहे. काही बाळांना तो काही मोठ्या प्रमाणात तर काही बाळांना तो मनाजोगा प्राप्त होईल. ज्यांनी ज्यांनी आपले कर्म योग्य प्रकारे केले आहे त्यांना तो मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल. आणि ज्यांना कुणाला काही समाधान हवे आहे ते त्याला प्राप्त होईल. देव म्हणतात, आज जर कुणाला काही कमतरता भासतही असेल पण मी त्यांना माझा भरभराटीचा आशीर्वाद देऊ इच्छितो. पुढील काळ त्यांच्यासाठी तुम्हाला जेही काही कमी प्रमाणात जरी भेटले असेल तरी तुम्हाला ती भरभराट प्राप्त होईल. हा माझा आशीर्वाद. पुढचा काळ तुझ्यासाठी खूप काही सुवर्ण संधींनी भरलेला असेल. तेव्हा पुढे चालत राहा. माझा सुखाचा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. देव म्हणतात, येता काळ तुझ्यासाठी खूप काही आनंदाने तर भरलेला आहेस, पण तुझ्याजवळ असे काही लोक तुला प्राप्त होतील जे तुझ्या जीवाभावाचे ठरतील. देव म्हणतात, तुम्ही एक लक्षात घ्या, नाते जोडणे शिका, तोडणे नाही. त्यामुळे तुम्ही खूप काही आनंदाची प्राप्ती कराल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.